जालन्याच्या अंबड तालुक्यातील नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनीच महापुरुषांच्या प्रतिमेचा अनादर। चप्पल घालून कार्यक्रमात सहभाग घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप, दोषींवर कारवाईची मागणी। नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी बातमी समोर येत आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ऑगस्ट 15 म्हणजेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनासारख्या अत्यंत पवित्र राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच महापुरुषांच्या प्रतिमेचा गंभीर अनादर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। नेमकी घटना काय घडली तर ऑगस्ट 15 रोजी नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन आणि थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्याचे सत्र सुरू होते। मात्र याच अत्यंत पवित्र आणि आदराच्या क्षणी काही जबाबदार व्यक्तींनी सर्व शिष्टाचार पायदळी तुडवले। या कार्यक्रमातील काही व्हिडिओ आणि छायाचित्रे आता सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। हातात आलेले व्हिडिओ पुरावे आणि जीपीएस लोकेशनच्या आधारे असे स्पष्ट झाले आहे की सकाळी 8:31 ते सकाळचे 8:37 या वेळेत काही पदाधिकारी आणि व्यक्ती थेट पायात चप्पल घालूनच महापुरुषांच्या प्रतिमेसमोर उभे होते। शाळेसारख्या संस्कारांच्या ठिकाणी आणि तेही राष्ट्रीय सणाच्या दिवशी असा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। शाळेच्या आवारात आणि लहान मुलांसमोर अशा प्रकारे नियमांची पायमल्ली करणे आणि महापुरुषांचा अवमान करणे अतिशय निंदनीय आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये, तरुणांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। ज्या महापुरुषांच्या विचारांवर देश चालतो त्याच महापुरुषांच्या प्रतिमेचा असा अवमान सहन केला जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागझरी येथील गावकऱ्यांनी दिली आहे। शाळेसारख्या ज्ञानमंदिरात घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असून या घटनेमुळे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार मांडणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणी केवळ साधी नोटीस न देता संबंधित दोषींवर जिल्हा प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी आता संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे। सविस्तर वृत्त आणि यावरील अपडेटसाठी जोडले रहा फक्त लोकात्मा न्यूजवर।